महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज अजून जनतेला कळलेच नाहीत। शेवटी त्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज समजले। शिवरायांच्या मृत्यूनंतर काय म्हणतो औरंगजेब? गुडघे टेकून खाली बसतो, हात वर करतो आणि म्हणतो, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है। शिवाजी हमारा शत्रु ही नहीं, एक ऐसा राजा था जिसने हर एक इंसान को बराबर का हक दिया, हर एक औरत को माँ का दर्जा दिया। शिवाजी हमारा शत्रु तो था, लेकिन उसका पराक्रम, उसका चरित्र किसी भगवान से कम नहीं था। हे कोण म्हणतंय? औरंगजेब। आणि ज्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते लोक काय म्हणतात बघा। गाव आमचं, लोकसंख्या आमची, आणि आमच्या गावात कुणाला आणून बसवतात तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना। छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या जागेवरती हजारो वर्षापासून आमचं देवस्थान आहे। 4 राज्यातली धनगर मंडळी इथं देवाला दर्शनाला येतात आणि असा 50 किलोचा फायबरचा प्लास्टिकचा त्याला कळू द्या ना की राजा किती लायकीचा आहे, तो कोण राजा, कुठला राजा, आणि आम्ही त्याला राजा म्हणायचं। त्यामुळे राजा फिजा कोट्यावधीच्या संख्येत शिवरायांचे मावळे असताना कोणी येतच महाराजांवर काही बोलून जातं आणि आपण बघत बसतो। इथंच प्रश्न निर्माण होते, खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घ्यायच्या लायकीचे आहोत का?